नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एमपीएससी ग्रो टुगेदर या चॅनल वरती स्वागत आहे। तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की आपला आजचा विषय काय आहे, क्या है बात तुम्हाला समजलं पाहिजे की महाराष्ट्र अराज्यपत्रित म्हणजेच काय, जाऊ द्या ह्या सगळ्या बाजूला ठेवा, ग्रुप सी आणि ग्रुप बी याची जी मेन्स होणार आहे त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करतोय। तुम्हाला सेकंड की आले म्हणजे आयोगाने सेकंड की मध्ये एवढी तत्परता दाखवली, कारण 35 दिवसात 35 ते 37 दिवसामध्ये सेकंड की आयोग घेऊन आले, म्हणजे त्यांचा प्लॅन असा असेल की एक्झाम आपण वेळेवर घ्यावी। मग आपण पण त्याच्या अनुषंगाने तेवढं रेडी झालं पाहिजे, रेडी टू फाईट। कसं रेडी टू फाईट? आता बघा आणखी एक माहिती आपल्याला आलेली ते म्हणजे ग्रुप बी। आता ग्रुप बी ची आता सगळ्यांचं जर सिलेबस बघितला, फॉर एक्झाम्पल कोणचा, तर आपला आहे एएसओ, पीएसआय, एसटीआय, दुय्यम निबंधक, त्यानंतर टॅक्स असिस्टंट, क्लार्क, जे क्लार्कच्या दोन प्रकारचे क्लार्क आहेत, क्लर्क, त्याच्यात उद्योग निरीक्षक, त्याच्यात एक्साईजचा दुय्यम निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक। ह्या सगळ्या पोस्ट साठी म्हणजे साधारणतः 9 पोस्ट साठी आपला मेन्सचा जो सिलेबस आहे तो समान आहे, एक समान सिलेबस आहे मेन्सचा। म्हणजे तुम्ही कोणतीही जरी परीक्षा पास झाला त्याच्यातली, आता मग रिझल्ट म्हणजेच कट ऑफ कसा लागणार आहे। तुमचा दुसरा एक प्रश्न असेल की आता कट ऑफ सर कसा, तर याचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवा, एएसओ चा कट ऑफ लागेल, त्यानंतर पीएसआय चा लागेल, एसटीआय चा लागेल, दुय्यम निबंधकचा, म्हणजे ग्रुप बी मध्ये 4 कट ऑफ लागणार आहेत। ओके, रेडी? म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालं की ग्रुप बी साठी जे 4 पद आहेत त्या 4 पदांचा प्रत्येकी एक रिझल्ट लागणार आहे। मग तुमचा आता त्याच्या अनुषंगाने कसा स्कोर आहे, तुम्हाला किती कमी झाले, किती म्हणजे साधारणतः 2-3 मार्क प्रत्येकाचे कमी झालेले आहेत। म्हणजे मला जे मेसेज आले त्याच्यावरून मी तुम्हाला शेअर करतोय। म्हणजे एएसओ, पीएसआय, एसटीआय, दुय्यम निबंधक या सगळ्यांच्या वेगवेगळा कट ऑफ लागेल त्या पदांच्या अनुषंगाने। आता त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंटचा वेगळा कट ऑफ लागेल। मी तुम्हाला पहिला एक व्हिडिओ केला होता पूर्व परीक्षेचा ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, तर त्याच्यामध्ये म्हणलं होतं की क्लार्क पदासाठी, क्लर्क जे पद आहे त्याच्यासाठी वेगवेगळे कट ऑफ लागतील, 200 ते 250 कट ऑफ लागतील असं मी म्हणलं होतं। आता इथं लक्षात ठेवा की क्लर्क पदासाठी एकच कट ऑफ लागणार आहे, म्हणजे साधारणतः 6000 जागा आहेत क्लर्कच्या, 6000 जागांसाठी एकच कट ऑफ लागणार आहे। म्हणजे विचार करा ती किती खाली येईल, कट ऑफ किती खाली येईल, 6000 जागांसाठी एकच कट ऑफ, तर तो किती कमी येईल हे विचार करा। त्यानंतर टॅक्स असिस्टंटचा वेगळा लागेल, क्लार्कचा वेगळा लागेल, एकच कट ऑफ लागेल, उद्योग निरीक्षकचा वेगळा, दुय्यम निरीक्षक, एक्साईजचा वेगळा लागेल, तांत्रिक सहाय्यक वित्त विभागाचा वेगळा लागेल आणि एएमव्हीआय मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या सगळ्यांचा वेगळा कट ऑफ लागेल। म्हणजेच इकडचे 4 पद, इकडचं 5, 6, 7, 8, 9, 10 पदांमध्ये तुमचे 9 कट ऑफ, म्हणजे 10 पदांमध्ये 10 कट ऑफ वेगवेगळे लागतील। क्लिअर आहे? तुम्हाला कट ऑफ बद्दल क्लिअर झालं? कट ऑफ किती लागेल याच्याबद्दल तुम्ही थोडे वेळ वेट करा, आयोग कळवलंच, मी काय त्याच्यामध्ये सांगत बसणार आहे। आणखी एक साईडला फोटो दाखवतोय, काहीतरी दाखवतोय ना, तर बघा हे 9 जे पद आहेत त्या पदांसाठी एकच मेन्सचा सिलेबस आहे। आपण सिलेबस डिस्कस करणारच आहोत आता, पुढचे जी स्लाइड आहे ते सिलेबसचे डिस्कशन आहे आपली। म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एकच सिलेबस आहे, तुम्ही जे पास होताल तुम्हाला काहीच वेगळं करायचं नाही, एकसारखाच आहे, फक्त रँक काढायचं। त्यासाठी आपण जो जीएस चा भाग आहे, जीएस मधला जो सेक्शन सेकंड आहे त्याच्यासाठी बॅच घेऊन येतोय। बॅच बद्दल सगळ्या शेवटी पण आपण बोलूच। चला सुरुवात करूया आता मेन्सच्या सिलेबसचं अनालिसिस। ग्रुप बी आणि ग्रुप सी दोघांसाठी समान आहे, फक्त त्याचा दर्जा खालीवरी होईल इतकंच असणार आहे, बाकी त्याचं सगळं सेमच आहे। आता याच्यामध्ये 2 पेपर होणार आहेत तुमचे, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2, हे सगळ्या पदांसाठी असेल। आणि पीएसआय साठी वेगळ्या गोष्टी, तुम्हाला फिजिकल, त्याच्यानंतर मुलाखत, ह्या गोष्टी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर केलेलंच आहे। आता बघा पेपर क्रमांक 1 त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश याचं व्याकरण कमांड आणा मित्रांनो, त्याच्यावरती कमांडच निर्माण करा। म्हणजे ह्या 100 प्रश्नांपैकी म्हणजेच किती,
हा 200 गुण, 100 प्रश्न 200 गुण, याच्यामध्ये तुम्ही म्हणजे प्रश्नावर आपण बोलूया आता, ह्या 100 प्रश्नापैकी तुम्ही कमीत कमी 80 प्लस आलेच पाहिजेत, इतकं निर्माण ठेवा. तुम्हाला पद तुमच्या पुढे आणून दिलं जाईल. तुम्हाला काय पाहिजे भावा, काय पाहिजे, काय पाहिजे तुला, असा आयोग विचार. तुम्हाला पहिल्या पेपरवरती खूप फोकस करायचा आहे, कारण पहिला पेपर हे आपल्याला चॉईसेस देतो की मला कोणतं पद घ्यायचं आहे याचे चॉईसेस देतो. त्याच्यामुळं 100 पैकी 100 म्हणजे तुम्हाला 60 प्लस गेलं पाहिजे. 200 मार्कापैकी 160 प्लस गेलं पाहिजे, हे तुमचं टार्गेट ठेवा इथं. याच्यासाठी तुम्हाला अल्पशी मदत म्हणून आपण आपल्या मराठी या विषयाची तुम्हाला अभ्यास कराच करा, पण कमी पैशामध्ये 250 रुपयामध्ये तुम्हाला 350 रुपयामध्ये कुठं मराठी भेटते मित्रांनो, की चांगलं ज्या माणसाने चांगल्या मेल्स दिलेत, जो खूप ठिकाणी शिकवतो त्या व्यक्तीने तयार केलेला कोर्स आहे, तो नक्की तुम्ही बघा, नक्की बघा. खूप स्वस्तातला कोर्स आहे आणि म्हणजे कोर्सचे पैशाबद्दल बघू नका, तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे, तुम्हाला ते त्या पद्धतीने त्या मराठीकडे बघण्याचा अप्रोच आला पाहिजे. पहिला पेपर बद्दल झालं. आता आपण काय करू, दुसरा पेपर. दुसरा पेपर 100 प्रश्न आणि 200 मार्क आहेत. याच्यामध्ये प्रत्येकाला तुम्हाला 1 तासाचाच वेळ आहे दोन्हीकडे पण, हे कळालं. त्याच्यानंतर निगेटिव्ह सिस्टीम आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, तुम्हाला 1/4 निगेटिव्ह आहे, हे एक लक्षात असू द्या, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. ओके, आता बघूया मराठी. मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी काय वाचणार. मराठीसाठी तुमचा महत्वाचा ग्रंथ म्हणजेच वाळंबे सरांचं पुस्तक. वाळंबे सरांचं पुस्तक पाठ करण्याचा प्रयत्न करा. 50 पैकी तुमचे 40 प्रश्न इथून कव्हर होतात. म्हणजे ग्रामरचे जर समजा 35 प्रश्न आले तर तिथे 30 प्रश्न तुमचे इथं कव्हर होतात. तुम्हाला मग एका पुस्तकातनं ज्याच्या 130-40 पेजेस आहेत, 1 डे 4 तास 5 तास तुम्ही बसलं की 2 म्हणजे 8 तासामध्ये पुस्तक रिव्हिजन होऊ शकतं प्रत्येक शब्द वाचून. मग का वाचायचं नाही मित्रांनो, दुसरे आयरे गरे पुस्तक वाचण्यापेक्षा अगोदर वाळंबे सरांचं पुस्तक वाचा. वाळंबे सरांच्या पुस्तकावरती कमांड आल्यानंतर मग दुसरं तुम्हाला ऍडिशन करायचं तर ते करा. वाळंबे सरांचं पुस्तक बेसिक आणि त्याच्यासोबत शब्दधन म्हणून कोणतेही पुस्तक वापरा, कोणतेही साधं पुस्तक वापरा. आता त्याच्यासोबत आणखी काय करायचं तुम्हाला मित्रांनो, प्लीज एक लक्षात ठेवा, आयोगाच्या प्रश्नपत्रिका तुमच्या सोबत असू द्या. मोठे मोठे ठोकळे प्लीज प्लीज ठोकळे अजिबात वाचू नका. प्रश्नपत्रिका आयोगाच्या तुमच्या सोबत असू द्या आणि त्याच्यावरती तुम्ही काम करा, प्रश्नपत्रिकावरती काम करा. अख्खा ठोकळा तो सोडवण्यापेक्षा आयोगाच्या 10 प्रश्नपत्रिकावरती काम करा. 10 फक्त, ते तुम्हाला काहीतरी देतील, ते त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी भेटणार आहे. मी हे का सांगतोय की तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका अगोदर बेसिक टार्गेट ठेवा. 2018 पासून झालेल्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या तुमच्याकडे असू द्या, नंतर मग बाकीचं बघत राहा. मग हे झालं तुमचं मराठीचं वाळंबे सरांचं पुस्तक. त्याच्यानंतर शब्दधन म्हणून कोणतेही पुस्तक वापरा आणि 2018 नंतरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे प्रिंट काढून आयोगाच्या आणून ठेवा. तुमची आणखी एक महत्वाचं, परीक्षा कशी होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. मुख्य कशी, ऑनलाईन मुख्य आहे. त्याच्यामुळं जरा व्यवस्थित अभ्यासाला ठेवा. इंग्लिशला ऑथेंटिक सोर्स वापरा. क्लास लावला असेल, क्लास ओके, नोट्स व्यवस्थित वाचा. परंतु वेळ आहे तर पाल अँड सुरी हे पुस्तक वाचा, प्लीज वाचा. हे पुस्तक वाचाच, तुमच्या क्लासच्या नोट असू द्या, परंतु हे 2 ते 3 वेळेस तुम्हाला पुस्तक वाचायचं नसेल तर याच्यातले एक्झाम्पल तरी वाचा. याच्यात जे उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये जे एक्सरसाइज दिलेली आहे ती सोडवा. म्हणजे पालन सुरी चांगला, तुम्ही जे क्लास लावलाय त्या क्लासच्या नोट्स आणि तुम्हाला जे शब्दधनाचं पुस्तक भेटेल व्होकॅब्युलरीचं ते पुस्तक वाचा. आणि त्याच्यानंतर आयोगाच्या 10 प्रश्नपत्रिका म्हणजे 2018 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका. म्हणजे आता तुम्हाला काय झालेलं आहे, काय करायचं आहे, मराठी इंग्लिशला एक वेळेस व्यवस्थित क्लिअर करून घ्या. मराठी इंग्लिश आता आपल्याला 4 पुस्तकं अगोदर टार्गेट करायची. एक बार लिहून देतो आणि त्याच्यानंतर आपण आपला पुढे जाऊया. मराठीसाठी वाळंबे सर प्लस शब्दधन कोणतंही छोटं वालं घ्यायचं. इंग्लिशसाठी तुमच्या क्लास जे काही क्लास केलाय त्याच्या नोट्स. त्याच्यानंतर कंपल्सरी पाल अँड सुरी
इंग्लिश कळत नसेल, काही होऊ द्या, तुम्हाला इंग्लिश कळत नसेल तरी चालेल, मग इंग्लिश कळतच नाही आपल्याला, पण याच्यातली एक्सरसाइज तरी सोडवायचीच आहे, एक्सरसाइज तरी सोडवायचीच आहे. हे 2 करा, प्लस PYQ 10 वर्षाच्या म्हणजे 10 प्रश्नपत्रिका किंवा 2018 नंतरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका प्रिंट मारून फाईल करा आणि ती फाईल कंटिन्यू सोबत ठेवायची. 1 पुस्तक, 2 पुस्तक, त्याच्यानंतर बालासुरीचं क्लास नोट 3-4 पुस्तकं आणि 10 प्रश्नपत्रिकेची 1 फाईल, असं तुमचं 5च साहित्य झालं पाहिजे. बस, याच्यावर काहीच करू नका. त्याच्या एवढं करून हे जर याच्यावर कमांड येऊन तुम्हाला मार्क मिळाले तर मी जबाबदार आहे. चला पुढलं बघूया. आता हे झालं तुमचं मराठीचं. त्याच्यानंतर चालू होतो पेपर 2. आता पेपर 2 मध्ये एक घटकाचा आपण तिथे चर्चा करूया. आता प्रश्न कसे असतील माहित नाही, कारण आपल्याला टोटल 9 घटक त्यांनी दिलेले आहेत. 9 घटक आहेत आणि क्वेश्चन कसे असतील ह्याचं कोणालाच पॅटर्न आलेला नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे याचा ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आता मेन्स कशी होणार आहे तुमची? मेन्स ऑनलाईन होणार आहे. मग मेन्स ऑनलाईन होणार असेल तर कसा पॅटर्न आहे, तेव्हा प्रश्न कसे असतील, किती जंबल केलेले असतील प्रश्न, की असं सिस्टमॅटिक एक विषय चालू झाला, दुसरा विषय चालू झाला, तिसरा विषय चालू झाला, असे प्रश्न विचारले जातील, काहीही सांगता येत नाही. त्याच्यामुळं बी कॉन्शियस, रेडी राहा. कसंही जरी प्रश्नपत्रिका आली तरी आपल्याला सोडवण्यासाठी. सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या घटकावरती आहे. सामान्य बुद्धिमत्ता आकलन याच्यावरती तुम्हाला बुद्धिमत्तेवरचे प्रश्न असणार आहेत. आयोगाचे प्रश्न सोडवत राहा, तुमच्या ट्रिक्स तयार ऑन दी स्पॉट सोडवण्याचा प्रयत्न करा. 1 सेकंदात किंवा 10 सेकंदात तुम्हाला कसं आठवतं, कसं सोडवता येतील याच्यासाठी ट्राय करा. त्याच्यानंतर चालू घडामोडी एखादं म्हणजे वार्षिकी वाचत राहा तुम्ही. चालू घडामोडी मला सांगायची आवश्यकता नाही, मार्केटमधलं तुम्हाला जे पसंत पडतं ते पुस्तक वाचायचं आहे. त्याच्यानंतर अंकगणित, म्हणजे अंकगणित आणि सांख्यिकी आणि ह्या घटक त्यांनी ऍड केलेला आहे. हे सांख्यिकी बद्दल ते काहीतरी असा चार्ट वगैरे देऊ शकतात. जंबल व्हायची किंवा टेन्शन घ्यायची गरज नाहीये. एखादा प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला जे येतं तेवढं करा, बाकीचं राहू द्या. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 यासाठी मित्रांनो प्लीज खरंच काही करू नका. याच्यावर येणार किती? 5 प्रश्न येतील तुम्हाला. 5 प्रश्न किती? 7 ते 8 पेजेस मध्ये 5 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. त्यासाठी काय करायचं तुम्हाला? आपलं एमपीएससी ग्रो टुगेदर याच नावाचं काय करायचं? एमपीएससी ग्रो टुगेदर या नावाचे एक ऍप आहे, माहिती आहे तुम्हाला. ते ऍप डाउनलोड करा. इथं तुम्हाला दिसतंय यासारखं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये फ्री मटेरियल मध्ये तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियम 2015 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे 5 आणि 15 याची पीडीएफ आहे, फ्री भेटेल. पीडीएफ आहे प्लस व्हिडिओ पण आहे. दोन्ही व्हिडिओची मिळून 40 मिनिट वेळ आहे आणि 7-8 पेजेसच्या पीडीएफ आहेत. याच्या व्यतिरिक्त काहीही करू नका. करायचं असेल करा, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यातनं 5 प्रश्न कव्हर होतात. अनुभव विद्यार्थ्याचे अनुभव ते शेअर करतो, विद्यार्थ्यांचे अनुभव सुद्धा शेअर करतो की तेवढ्यातनं होतं ते तुम्हाला तिथनं कव्हर करायचं आहे. युट्यूब वरती व्हिडिओ सुद्धा अवेलेबल दिसून येईल. चला आता पुढे येऊया महत्वाच्या घटकावर, ज्याच्यावरती खूप प्रश्न असणार आहेत. म्हणजे कमीत कमी मला वाटतं या सेक्शन वरती 70 प्लस प्रश्न असतील. 70 प्रश्न पेपर 2 मधले असतील. पेपर 2 मधले 70 प्रश्न म्हणजेच 140 मार्क. याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत. मग आता याच्यामध्ये पॉलिटी आहे, बघूया. पॉलिटीमध्ये तुम्हाला काय काय म्हटलं तरी भारतीय संघराज्य व्यवस्था, संघराज्य व्यवस्थेमध्ये काय येतं? केंद्र सरकार, राज्य सरकार, युनियन, ह्या दोघांची सगळी वैशिष्ट्य, नाहीतर संसद, या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यातनं कव्हर करायचे. त्यानंतर भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्ताविकेची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याच्यानंतर महत्वाची कलम, त्यानंतर केंद्र राज्य संबंध कसे आहेत, निधर्मी राज्य हे ते मूलभूत अधिकारामध्येच आपण डिस्कस करतो, मूलभूत हक्क आणि कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे आपण अभ्यासतो. त्याच्या विशेष काय दिले तरी शिक्षण हा घटक एक विशेष दिलाय. युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका आपण न्यायपालिकेमध्ये अभ्यासतो, राज्यपाल, मुख्यमंत्री, त्याचे कर्तव्य, सगळ्या गोष्टी अभ्यासतो. फक्त वेगळं काय आहे? शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड,
युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था. याच्यासाठी आता तुम्हाला काय काय वाचायचंय. आता वाचणार काय वाचणार तुम्ही पॉलिटीचं जे पुस्तक सुरुवातीला वाचलंय ते पॉलिटी जे वाचलंय ते कोणी लक्ष्मीकांत वाचलेलं असेल त्यांनी ते कंटिन्यू ठेवावं, कोणी कोळंबे सरांचं पुस्तक वाचलेलं असेल ते कंटिन्यू ठेवावं. प्लस आता दुसरं स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी कोणतं पुस्तक बेस्ट पुस्तक म्हणेल मीच मनोज राऊत सरांचं. कमी वाचा जास्त मार्क घ्या एवढं, म्हणजे याच्यापैकी एक आणि हे एक असे दोन पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहे. कोणतेही दोन पुस्तकं तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायचे आहेत. मला ठरलं कोळंबे सरांचं पुस्तक किंवा लक्ष्मीकांत सरांचं या दोघांपैकी एक पुस्तक मी तर रेफर करायला सांगेल. कोळंबे सरांचं बेस्ट पुस्तक, छोटं पुस्तक, भरपूर मार्क. त्यानंतर मनोज राऊत सरांचं पुस्तक. ओके. आता त्याच्यानंतर जर तुम्ही क्लास जॉईन केलात तर याच्या क्लास नोट्स भेटतील सगळ्या. याच्यामध्ये तुम्हाला काय होईल फास्ट रिव्हिजन साठी मदत होणार आहे. हे जर चांगलं करत असाल तर तुम्हाला नोट्स फक्त ऍडिशन साठी राहतात. आता पुढचा घटक आहे दुसरा, तो म्हणजे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे भारत आणि महाराष्ट्र याचा त्याला इतिहास विचारायचा. मग केव्हापासूनचा तर 1885 ते 1947 या दरम्यानचा. त्याच्यानंतर महत्वाच्या व्यक्ती म्हणजे समाज सुधारक असं त्यांना ऍड करायचंय. महत्वाचे व्यक्ती आणि समाज सुधारणाचे त्यांचं कार्य. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती करण्यासाठीचे वर्तमानपत्र. त्याच्यानंतर शिक्षणाचा परिणाम काय झाला, शिक्षण म्हणजे वर्तमानपत्र, शिक्षण, त्याच्यानंतर काही चळवळी आणि राष्ट्रीय चळवळ. या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. मग आता इतके जर प्रश्न विचारले जाणार असतील त्यासाठी आपल्याला काय तुम्ही जे कोणतं वाचत असाल म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी दोन पुस्तकं आपण साधारणतः वाचतो. एक गाठाळ सरांचं किंवा दुसरं आहे कठारे सरांचं. ह्या दोन पैकी एक 100% वाचायचंच आहे. मग बेस्ट कोणतं असेल गाठाळ सरांचं वाचा, कारण ते छोटं आहे म्हणून हे वाचणं. जर तुम्ही कठारे सरांचं वाचलेलं असेल कंटिन्यू तेच ठेवा, अजिबात घाई करायची गरज नाही. त्याच्यानंतर समाज सुधारकांचं एखादं पुस्तक वाचून घ्या. मार्केटमध्ये छोटं असावं 100-150 पेज असतं ते वाचून घ्या. एवढं केलं बस आहे. त्याच्यानंतर भारताचा इतिहास त्यासाठी कोळंबे सरांचं हे एवढ्या पुस्तकाचं तुम्हाला वाचायचं आहे. म्हणजे गाठाळ, त्यानंतर समाज सुधारक आणि भारत. आणि किती यायचे मार्गाची चान्सेस कमी आहेत. त्यासाठी उपाय एकच आहे, क्लास नोट्स येणार आहेत. एकदम बेस्ट क्लास नोट्स. म्हणजे तुम्हाला 150 पेजेस मध्ये पूर्ण महाराष्ट्र, भारत, समाज सुधारक 150 पेजेस मध्ये कव्हर केलेला आहे. लेक्चर मध्ये भेटून जाईल. ओके. क्लास नोट्स आहेत 150 पेजेसच्या, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. परंतु हे वाचलेलं असावं 1-2दा तरी तुम्हाला ते समजून जाईल. त्याच्यानंतर पुढचा आहे, पुढचा घटक तो म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोलावर त्यांनी काय काय केलंय. ते त्यांचं म्हणणं आहे की इंडिया विचारणार आम्ही, महाराष्ट्र विचारणार, दोन्हीही तुम्हाला विचारणार आहेत. मग त्याच्यामध्ये काय काय विचारणार आहे दोघांचं, फिजिकल जिओग्राफी. त्याच्यानंतर मुख्य प्राकृतिक ज्या विभाग आहेत, फिजिओग्राफी म्हणजे फिजिकल भूगोल. त्याच्यानंतर आपण अभ्यासतो त्याच्यामध्ये काय काय म्हणजे हिमालय, सह्याद्री, त्याच्यानंतर नदी प्रणाली, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला विचारणार. त्याच्यानंतर क्लायमेट आणलाय, त्याच्या क्लायमेट मध्येच काय काय येतं, मग पर्जन्यमान येतं, टेम्परेचर येतं, त्याच्यानंतर पर्जन्यात होणारे बदल येतं. हे सगळं तुम्हाला क्लायमेट मधलं विचारणार. त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि भारतातल्या नद्या, पर्वत, पठारे, भूरूप ह्या सगळ्या गोष्टी विचारणार. त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि भारताचा राजकीय भूगोल, त्याच्यानंतर प्रशासकीय विभाग, या गोष्टी विचारणार, जे आपण बेसिक सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो. त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती दोन्हीकडची पण भारत आणि महाराष्ट्र आपल्याला विचारली जाणार आहे. त्याच्यानंतर मानवी भूगोल, मानवी आणि सामाजिक भूगोल, लोकसंख्या, त्याच्यानंतर ह्या लोकसंख्येमध्येच म्हणजे मानवी भूगोलामध्येच काय काय येतं, लोकसंख्या येतं, लोकसंख्येची वैशिष्ट्य येतं. त्याच्यानंतर लोकसंख्येचा उगम काय आहे, त्याचं स्थानांतर काय होतं, त्याचा ग्रामीण वस्त्या आणि तांड्या, त्याचा झोपडपट्टीचे प्रश्न, हे सगळं जो मानवी भूगोलाचा विभाग आहे. मानवी भूगोल म्हणजे आपल्याला भूगोलाचे त्यांनी काय काय सेक्शन केलेले आहेत. भूगोलाचे काय काय सेक्शन केलेत. पहिला आहे प्राकृतिक भूगोल.
त्याच्यानंतर राजकीय भूगोल, प्राकृतिक, राजकीय, त्याच्यानंतर आर्थिक आणि मानवी, अशा चारही सेक्शन जो राज्यसेवेला भाग आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये हेच म्हणजे जॉग्राफीच्या सेक्शन मध्ये ह्या चार वरतीच विचारलं जातं सगळं. मग तुम्हाला ह्या सगळ्यांचं आपण व्यवस्थित अनालिसिस करूया लेक्चरमध्ये. आणि आता याच्यासाठी वाचणार काय? भूगोलासाठी आता जर तुम्ही म्हणत असाल की भारत आणि महाराष्ट्र यासाठी कंबाईन काय वाचावं, पहिलं तुम्हाला स्टेट बोर्ड चांगलं झालेलं पाहिजे. स्टेट बोर्ड व्यवस्थित आपला अभ्यास असला पाहिजे. पहिलं स्टेट बोर्डवर असाल तर त्याच्यामध्ये काय होतं, स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला राजकीय कंप्लीट होतो, प्राकृतिक कंप्लीट होतो, आर्थिक कंप्लीट होतो, मानवी सगळं कंप्लीट होतं, त्याच्यामध्ये सगळं कंप्लीट होतं. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड तुम्ही 6वी ते 11वी वाचून घ्या. 11वीचा नाही वाचला तरी चालेल, कारण त्याच्यामध्ये फिजिकल जॉग्राफी खूप डिटेल दिलेला आहे. पण 6वी ते 10वी तरी बेसिक पूर्ण करून घ्या, हे अगोदर. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही जे वाचताय ते एखादं पुस्तक वाचून घ्या. आपण लेक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करूया. म्हणजे स्टेट बोर्ड भूगोलासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुम्ही जे कोणतं पुस्तक वाचताय ते वाचून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा, पर्यावरण. हा सुद्धा घटक ऍड केलेला आहे. आता पर्यावरणामध्ये मानवी विकास आणि पर्यावरणपूरक विकास, जो आपण अर्थशास्त्रामध्ये सुद्धा घटक विचारतो. नैसर्गिक साधन संपत्तीची विशेषता, वनाबद्दल जास्त माहिती पाहिजे. त्यानंतर प्रदूषण, त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती, पर्यावरण, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय, राज्य आणि देशाच्या पातळीवरती काम करणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. यासाठी पर्यावरणचं जे कोणतं छोटं पुस्तक आहे ते एक वेळेस वाचून घ्या, किंवा आपण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करूया. त्याच्यानंतर त्यांनी कंटिन्यू ठेवलाय सामान्य ज्ञान आणि तंत्रज्ञान हा घटक, जो आतापर्यंत आपल्याला टेन्शन देणार होता तो घटक ऍड केलाय. जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा बघितली, कंबाईन पूर्व परीक्षा बघितली, तर सायन्स हा घटक आपल्याला निर्णायक ठरत असतो. मग सायन्स साठी आपल्याला काय काय वाचलं पाहिजे? मी हमेशा तुम्हाला एक सांगत असतो की स्टेट बोर्ड, मित्रांनो, जोपर्यंत तुमचं स्टेट बोर्ड वरती कमांड येत नाही, 8वी 9वी आणि 10वी, याचे जोपर्यंत तुम्हाला कमांड येत नाही, याचा प्रत्येक पॉईंट पाठ होत नाही, तोपर्यंत तुम्ही मार्क मिळवू शकत नाही. जर राज्यसेवेचं बघितला तर 11वीच्या पुस्तकातलं केमिस्ट्री आणि बायो जशास तसं लाईन जशास तसं कॉपी करून टाकलेला आहे वगैरे, जशास तशी कॉपी पेस्ट केलेला आहे. त्यामुळे तुम्ही बेसिक 8वी 9वी 10वी तरी वाचा. माझं एक मत असेल की 8वी 9वी 10वी वरती आपण बॅच मध्ये काम करूया आणि त्याच्यावरती त्याच्याच अनुषंगाने डायरेक्ट त्याच स्क्रीनवरती घेऊन त्याचं डिस्कशन घेऊया. ओके, चालेल. 8वी 9वी 10वी एवढंच बेसिक करा. त्याच्यानंतर पुढचा एक घटक ऍड केला त्यांनी, ते म्हणजे रिमोट सेन्सिंग. त्याच्यानंतर एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी, त्याच्यानंतर GIS आणि जीपीएस. तुम्हाला म्हणजे काय काय केले? रिमोट सेन्सिंग, त्याच्यानंतर एरियल फोटोग्राफी आणि GIS याच्या नोट्स खूप भारी केलेत. म्हणजे हा जो घटक आहे तो राज्यसेवेला विचारला जातो, राज्यसेवा मेन्सला विचारला जातो. हाच घटक नगर परिषदेची जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये विचारला जाणार आहे, आणि कंबाईनच्या दोन्ही घटकासाठी विचारला जाणार आहे. त्यासाठी खूप सुंदर नोट्स, एक 15 ते 20 पेजेसच्या, नाही जर जास्त पेजेस आहेत कारण त्याच्यामध्ये डायग्राम वगैरे ऍड केलेत. एक 30 पेजेसच्या नोट्स आहेत. म्हणजे असं काय भरगतचं लिहिलेलं नाही, खूप सुटसुटीत अशा नोट्स आहेत. त्या बॅच मध्ये मी देईल. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये कम्प्युटर रिलेटेड तुम्हाला विचारलं जाणार आहे. थोडंफार एखादी गोष्टी. म्हणजेच आता तुम्हाला सायन्स आणि तंत्रज्ञानासाठी काय वापरायचं आहे, 8वी 9वी 10वी विश्वास ठेवा, याच्यावरतीच काम करा. कोणतेही लाल पवळे पिवळे हिरे पुस्तकं वाचत असाल तर ते वाचा, परंतु हे पुस्तक कंटिन्यू ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी आणि GIS साठी नोट्स देतो. नोट्स ओपन टू ऑल देऊया. आणि त्याच्यानंतर ICT म्हणून आहे, ICT साठी तुम्हाला कम्प्युटरचे 1-2 प्रश्न विचारला जाईल, त्याच्याही नोट्स काढणं चालू आहे. त्याच्यानंतर आला राज्यसेवेचा जो सिलेबस होता, राज्यसेवा मुख्यचा सिलेबस जो आहे, त्या राज्यसेवा मुख्यचे जे हेडलाईन्स आहेत, समग्र अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था, ते हेडलाईन उचलून टाकलेले तिथं.
हेडलाईन उचलून त्यांनी टाकलेलं म्हणजे समग्र लक्ष्य अर्थव्यवस्था, विकास आणि वृद्धी, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्था, आव्हाने आणि सुधारणा, भारतीय शेती आणि ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक वित्तीय धोरण, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग सेवा, पायाभूत सुविधा, त्यात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. हे तुम्ही राज्यसेवा मुख्यचा सिलेबस काढा आणि त्याच्यामध्ये बघा की तुम्हाला हेच हेडलाईन दिसून येतील. 1.1.4 आहेत आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी. याच्यासाठी तुम्हाला 2-3 पुस्तकं उपलब्ध आहेत. त्या 3 पैकी तुम्ही कोणतेही वाचू शकता. म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते वाचा, मला कोणतंही ऑब्जेक्शन नाही. एक आहे कोळंबे सरांचं, बेस्ट आहे, वाचू शकता, काही हरकत नाही, त्याच्यातनं कव्हर होतं. त्याच्यानंतर देसले सरांचं पुस्तक मोठा आहे बल्कि, त्याच्यामध्ये तुम्हाला काढता आलं पाहिजे काय वाचायचं आहे. आणि तिसरं आहे अध्ययन अकॅडमीचं. ह्या 3 पैकी कोणतंही एकच वापरायचंय, कोणतंही एकच. त्यासोबत आपल्या बॅच जॉईन केलात तर नोट्स भेटणारच आहेत, नोट्स भेटणारच आहेत. याच्या नोट्स भेट, या 3 पैकी एक वाचायचंय आणि बॅच जॉईन केलं तर नोट्स. इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आता ओके. ओके, आतापर्यंत आपण काय केलं, सगळं सिलेबसवर बघितलं. आता जी बॅच घेऊन येतोय त्या बॅच बद्दल थोडी माहिती सांगतो आणि ते तुम्हाला शेअर केलं जाईल. महाराष्ट्र राज्य पत्रित अधिकारी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी बॅच घेऊन येतोय. ही बॅच लाईव्ह व्हिडिओ बॅच असणार आहे. व्हिडिओ लेक्चरची बॅच असणार आहे. लाईव्ह लेक्चर होतील आणि रेकॉर्डिंग. याच्यासाठी तुम्हाला लातूर पॅटर्न घेतला जाणार आहे. लातूर पॅटर्न म्हणजे काय आहे बघा. लातूर पॅटर्न म्हणजे जर तुम्ही लातूरमध्ये क्लास लावलात किंवा क्लास जॉईन केलात तर तुम्हाला पहाटे सकाळी उठवतात आणि संध्याकाळी रात्रीपर्यंत जागवतात. 2 पैकी एकच क्लासचा वेळ असतो, दिवसभर क्लास होत नाही तिथं. त्याच्यामुळं ह्याचा जो बॅचचा टायमिंग असणार आहे, बॅचचा टायमिंग जो असेल तो बॅचचा टायमिंग आपण तुम्हाला बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल. याच्याबद्दल सगळी डिटेल जी आहे, तुम्हाला काही माहिती पाहिजे, एमपीएससी ग्रो टुगेदर हे चॅनल, हे ऍप डाउनलोड करा किंवा या नंबरवरती तुम्ही मेसेज किंवा कॉल वगैरे करू शकता. त्याच्यानंतर याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याच्यावरती डिटेल तुम्हाला माहिती भेटणार. त्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटेल, जो पेपर 2 आहे जीएसचा घटक, त्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातील. व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपात असेल. त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डिंग कितीही वेळा ऐकता येतील. नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आहेत, त्या डाउनलोड करून घेता येतील. अनलिमिटेड व्हिडिओ वॉचिंग आहे 6 महिन्यासाठी तुम्हाला. त्याच्यानंतर वैयक्तिक शंका निरसन किंवा लाईव्ह क्लास सुद्धा घेतला जातो. ही सगळी बॅच घेणार आहे मी. माहित आहे तुम्हाला कोण आहे, मुख्याधिकारी आहे. त्याच्यानंतर उपाधीक्षक भूमी अभिलेख, कर निर्धारण, एएसओ, एसडीआय. बस करा, बोर केलं मी तुम्हाला तेच गोष्टी सांगून. थँक्यू, भेटूया बॅचेस.